रक्तस्रावजन्य स्ट्रोक हा एक वेगळा प्रकारचा स्ट्रोक आहे जो मेंदूला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या तुटण्यामुळे होतो. तुटलेल्या रक्तवाहिनीतून रक्त बाहेर पडते आणि मेंदूच्या उतीमध्ये किंवा मेंदूच्या बाहेरील जागेत रक्तस्राव होतो. रक्तस्राव हा रक्तस्रावासाठी वैद्यकीय शब्द आहे आणि जर रक्त तुटलेल्या रक्तवाहिनीतून मेंदूच्या उतीमध्ये प्रवेश करते तर त्याला इंट्रासेरेब्रल हेमरेज म्हणतात. इंट्रासेरेब्रल म्हणजे मेंदूच्या आत. इंट्रासेरेब्रल हेमरेज स्ट्रोकची लक्षणे इस्केमिक स्ट्रोकसारखीच असतात आणि ती आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. तथापि, जर रक्त मेंदूच्या पृष्ठभाग आणि मेंदूच्या आवरणाच्या दरम्यानच्या अरुंद जागेत प्रवेश करते, ज्याला सबअराक्नॉइड म्हणतात, तर त्याला सबअराक्नॉइड हेमरेज म्हणतात. ज्यांना सबअराक्नॉइड हेमरेजचा अनुभव आला आहे त्यांना सहसा अचानक खूप तीव्र डोकेदुखी होते ज्याचे वर्णन ते हातोड्याने डोक्यावर मारल्यासारखे किंवा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट डोकेदुखी असे करतात. कधीकधी व्यक्तीला उलटी, मान कडक होणे किंवा तात्पुरते शुद्धहरपणे देखील अनुभवता येते. कोणतीही तीव्र डोकेदुखी ज्याचे कारण माहीत नाही आणि जी अचानक येते, त्वरित वैद्यकीय लक्ष आवश्यक आहे. रक्तवाहिन्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे खराब किंवा तुटू शकतात. उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे त्या तुटू शकतात. म्हणूनच रक्तदाब पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. रक्तवाहिन्या देखील तुटू शकतात कारण रक्तवाहिनीच्या भिंतीचा काही भाग कमजोर झाला आहे, ज्यामुळे रक्तदाब किंवा इतर घटकांमुळे, उदाहरणार्थ धूम्रपान, त्याचा फुगवटा होतो. रक्तवाहिनीच्या कमजोर बिंदूवर भिंतीचा फुगवटा होणे याला एन्युरिझम म्हणतात. एन्युरिझम फुटू शकतो, ज्यामुळे रक्तस्राव होतो, ज्यामुळे सबअराक्नॉइड हेमरेज किंवा इंट्रासेरेब्रल हेमरेज होतो.